आणि त्यामुळे संगीता पुढचा मागचा विचार न करता किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये जे रॉकेल पडलेलं असतं ते अंगावर ओतून घेते आणि घरभर माचीस घेऊन फिरत असते आणि म्हणत असते की मी स्वतःला पेटवून घेईल आणि काडी सुद्धा ओढते। त्याच वेळी तिथं कला जाऊन पोहोचते आणि तिच्या हातातून ती काडीपेटी फेकून देते। घरातलं वातावरण खूपच सिरियस झालेलं असतं, कारण आता संगीताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला असतो। तर मित्रांनो, आज आपल्या लाईकचं टार्गेट असणार आहे 30 लाईक्स, त्यामुळे पटापट लाईक करा आणि कमेंट करणाऱ्या दर्शकांची नावं ही व्हिडिओच्या शेवटी घोषित करण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे नैनाला डायमंड रिंग देऊन राहुलने आता त्याचं काम फत्ते केलेलं असतं आणि नैना त्याला पूर्णपणे वटलेली असते। आता नैनाला अद्वैत सोबत नाही तर राहुल सोबत लग्न करायचं असतं आणि तिला ही गोष्ट संगीताला सांगायची असते, परंतु आता संगीताला कोणत्या तोंडाने सांगावं की मला राहुल सोबत लग्न करायचंय, कारण संगीता ही अद्वैत आणि कलाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी चांदेकरांकडे गेलेली असते। संगीता जेव्हा चांदेकरांच्या घरी जाते तेव्हा श्रीमंतीचा फक्त ती आव आणत असते। प्रत्येक पावलामध्ये ती हे दाखवत असते की मी कशा प्रकारे श्रीमंत आहे। 8,000चे फक्त फ्रुट्स आणि मिठाई ती घेऊन आलेली असते, त्यानंतर चांगली साडी आणि दागिने सुद्धा घातलेले असतात आणि चांदेकरांना ती घरची परिस्थिती सांगतच नाही की ते किती गरीब आहे। त्या उलट ती असं सांगते की आमचा खूप मोठा बिझनेस आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा। त्यानंतर माझी नैना ही एकुलती एक आहे। तिला हे सुद्धा सांगायला लाज वाटते की नैनाला 2 बहिणी आहेत। ती असं सांगते की नैना माझी एकुलती एक लेक आहे। त्यामुळे चांदेकरांवरही थोडं वजन पडतं आणि चांदेकरांना वाटतं की अद्वैत बद्दल हिचा विचार करायला काही प्रॉब्लेम नाही। जवळजवळ लग्न फिक्सच झालेलं असतं, परंतु अद्वैतच्या आईला तरीही कुठेतरी डाऊट असतो। ती संगीताला विचारते की नैनाचे वडील का नाही आले बोलणी करायला, तेव्हा संगीता मात्र ते बिझी आहेत असं बोलून वेळ मारून नेते, परंतु अद्वैतच्या आईला नैनाच्या वडिलांसोबत बोलायचं असतं आणि अद्वैतची आई म्हणते की ठीक आहे पुढची बैठक आपण तुमच्या घरी करूयात, जेणेकरून मला नैनाच्या वडिलांना सुद्धा भेटता येईल। जेव्हा अद्वैतची आई असं बोलते तेव्हा मात्र संगीताला फारच टेन्शन आलेलं असतं, कारण एवढी श्रीमंती आणायची कुठून हा तिच्या पुढे मोठा प्रश्न पडलेला असतो आणि त्याच टेन्शन मध्ये आता संगीता घरी आलेली असते। संगीता घरी आल्यानंतर हा सगळा प्रकार घरातल्यांना सांगते। कलाला आणि कलाच्या वडिलांना संगीताचं हे वागणं अजिबात आवडलेलं नसतं, कारण तिने श्रीमंतीचा देखावा केलेला असतो। ऍक्च्युअल मध्ये तेवढे गरीब असताना सुद्धा तिने असं सांगितलेलं असतं की आमचा खूप मोठा बिझनेस आहे आणि आमच्याकडे खूप मोठा बंगला पण आहे। कलाचं म्हणणं असतं की अगं आई, तू हे सर्व कशासाठी सांगितलं, आपल्याकडे तर तसं काहीच नाहीये आणि अगं आई, असं खोटं बोलून नातं निभावलं नाही जात, आपण आता खोटं बोलू, ही वेळ मारून सुद्धा नेऊ, परंतु पुढे जर नैनाला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला तर तू जरा पुढचाही विचार कर। परंतु संगीता म्हणत असते की नाही, मला काही पुढचा विचार करायचा नाही, मला फक्त एवढंच दिसतंय की मला माझ्या नैनाचं लग्न त्या चांदेकरांच्या घरात लावून द्यायचंय। मला म्हणत असते की अगं आई, तू मला न विचारता कशी काय चांदेकरांकडे गेली, एकदा सगळ्यांना घरातल्यांना विचारायचं तरी। नैना आणि अद्वैतच्या लग्नाला माझा पूर्णपणे नकार आहे। हे ऐकल्यावर सर्वांना धक्का बसतो, तर नैना मात्र कलालाच बोलू लागते की तू असं का म्हणतीयस। कला तिला सांगत असते की अगं, मला तो अद्वैत चांदेकर खूप चांगला माहितीये, त्याला पैशांचा खूप घमंड आहे आणि जेव्हा त्याला कळेल ना की आपली परिस्थिती नाहीये तेव्हा तो तुला सोडून देईल अगं, त्याचे विचार खूप पायाजवळचे आहेत। कला त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु संगीता आणि नैना काय ऐकायला तयार नसतात। उलट नैना ही कलालाच बोलू लागते की तू माझ्यावर जळत तर नाहीयेस ना, याचा अर्थ तू नक्कीच माझ्यावर जळतीये, म्हणजे तुला असं वाटतंय की माझं आणि अद्वैतचं लग्न होऊ नये, कारण माझं एवढ्या मोठ्या घरात लग्न होतंय त्यामुळे तुला जलन होतीये ना, किंवा असं तर नाही की तो अद्वैत चांदेकर तुलाच आवडलाय म्हणून तुला मला बाजूला करायचंय आणि त्याच्यासोबत लग्न करायचंय। कला म्हणत असते की अगं नैना ताई, काय वाटेल ते काय बोलतीयस, मी तुझ्याबद्दल असा विचार कसा काय करेल। परंतु नैना म्हणत असते की नाही, तुला अद्वैत आवडलाय म्हणूनच तू हे सर्व करतीये। आता कलाकडेही काही बोलायला नसतं, त्यामुळे कला म्हणते की ठीक आहे, तुमचं जर लग्न होत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु हे लग्न जर खोट्या गोष्टींवर निधारित असेल तर मला मात्र हे अजिबात मान्य नाहीये। परंतु संगीता तरीही कलालाच बोलत असते आणि म्हणत असते की कला, अगं तुला काही कळत नाहीये, चांदेकरांच्या घरात जर आपल्या नैनाचं लग्न झालं ना तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, आपली सुद्धा परिस्थिती खूप चांगली होईल। कला म्हणत असते की आई, हे बघ, तुझे विचार मला अजिबात पटत नाहीये, पण मला आता सांग की चांदेकरांना तू आपला एवढा मोठा बंगला कुठे दाखवणार आहे आणि आपल्याकडे एक साधं दुकान आहे, तू
तू आपला इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस कुठून आणणार आहेस? अगं थोडा तरी विचार कर. आपलं हे घर बघून आणि हे सगळं बघून त्यांना बरोबर कळणार आहे की आपण श्रीमंत नाही आहोत. संगीता म्हणते की नाही असं होणारच नाही, त्याचा सुद्धा विचार मी आधीच करून ठेवलाय. तर कला विचारते की काय विचार केलाय आई तू? संगीता म्हणते की मी माझ्या श्रीमंत बहिणीची मदत घेणार आहे. ती तिच्या समोर हात जोडणार आहे, तिच्याकडे भीक मागणार आहे आणि तिला म्हणणार आहे की काही दिवस आम्हाला तुझ्या घरात राहू दे म्हणून. परंतु कलाचे वडील या गोष्टीसाठी पूर्णपणे नकार देत असतात, कारण संगीताची जी बहीण असते ती गेली 10 वर्ष संगीतासोबत बोलत नसते आणि तिने संगीतासोबत भांडणं केलेले असतात, कारण संगीताने तिला फसवलेलं असतं. बाबांचं म्हणणं असतं की आता मी पुन्हा तुला तिचे पाय धरू नाही देणार आणि तू आता तिच्याकडे परत जायचं नाहीस. परंतु संगीता म्हणत असते की मी जर माझ्या ताईला समजावलं ना तर सगळं काही ती व्यवस्थित ऐकेल. मी तिला सांगते की माझी बाजू, वाटलंच तर वेळ पडली तर तिच्या पायाही पडते, तिच्या घरची सगळी कामं देखील करते. परंतु बाबा तिला म्हणत असतात की जर तू असं केलंस तर ते मला अजिबात पटणार नाही आणि माझ्या मुलीच्या लग्नासाठी तू दुसरी कोणाची तरी माफी मागितली किंवा दुसरे कोणाचे तरी पाय धरले तर मला ते अजिबात पटणार नाही, त्यामुळे तू तिकडे जायचं नाहीस. संगीताला आता समजलेलं असतं की कला आणि कलाचे वडील दोघंही मला प्रत्येक गोष्टीला विरोध करताय आणि तिला खूप राग येत असतो. तिला माहित असतं की हे दोघंही सरळ वळणाचे आहेत, खरे आहेत आणि हे या गोष्टीसाठी कधीही तयार होणार नाहीत. आणि त्यामुळे संगीता पुढचा मागचा विचार न करता किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये जे रॉकेल पडलेलं असतं ते अंगावर ओतून घेते आणि घरभर माचीस घेऊन फिरत असते आणि म्हणत असते की मी स्वतःला पेटवून घेईल आणि काडी सुद्धा ओढते. त्याच वेळी तिथं कला जाऊन पोहोचते आणि तिच्या हातातून ती काडीपेटी फेकून देते. घरातलं वातावरण खूपच सिरियस झालेलं असतं, कारण आता संगीताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे कला सुद्धा खूप घाबरलेली असते. कलाला आणि बाबांना आता खूपच भीती वाटायला लागते की जर आपण आता संगीताचं ऐकलं नाही तर संगीता पुन्हा काही तिच्या जीवाचं बरं वाईट करेल. त्यामुळे कला संगीताला म्हणते की ठीक आहे आई, इथून पुढे आम्ही तुला कधीही विरोध करणार नाही, तुला जे करायचं असेल ते तू करू शकतेस, पण प्लीज तू आम्हाला सोडून नको जाऊस आणि पुन्हा कधीही तू आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा करणार नाहीस. खरं तर संगीताने फक्त ते त्यांना घाबरवण्यासाठी केलेले असतं, परंतु कला आणि कलाचे वडील मात्र खूपच सिरियस झालेले असतात. तर नयनाला माहित असतं की आपली आई खूपच नाटकेबाज आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा तिचं नाटक असतं, त्यामुळे हे सुद्धा तिचं नाटकच असणार आहे, त्यामुळे ती खूप बिनधास्त असते. कला आणि कलाच्या वडिलांचा आता संगीताला सपोर्ट मिळालेला असतो. आता तुला जे करायचंय ते कर आणि तू म्हणशील तसंच होईल, त्यामुळे संगीता खूपच खुश असते आणि आता आपल्या बहिणीची माफी मागायला सुद्धा ती जाणार असते आणि बहिणीच्या हातापाया सुद्धा पडणार असते. तर मित्रांनो, हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो, काल आपल्या चॅनलवर कमेंट करणारे आपले प्रेक्षक होते शिल्पा पाटील, वसंती दुधाले, शुभांगी म्हापसेकर, सुजाता त्रिभुवन, रमेश भवसर, निर्मला कोलेकर, मोहिनी कुलकर्णी, राजेश्वरी जाधव, गणेश महाडेश्वर, मनीष गुरव, पुष्पा वाटे, सखाराम मोरे, त्र्यंबक निकम, विकी वायावरे, भारती लाड, सुरेखा आनंदे, गीता देशपांडे या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल थँक्यू सो मच.